चला तर मंडळी, आता बघूया आपण मशरूमची रेसिपी. बघा, हे पूर्ण साफ करते रिया पाण्यामध्ये. एकदा पाण्यामध्ये चांगलं स्वच्छ धुते आणि मग तिकडच्या पाण्यामध्ये ठेवते दुसऱ्या बादलीमध्ये. मग नंतर परत ते एकदा धुवून काढायचं ना रिया? हो, आणि गरम पाण्यातून काढायचं. आणि गरम पाण्यातनं काढायचं. वाह, भरपूर मशरूम बघा किती आहे. अगदी जागा होत नाही तिला तिथं मोरीत बसली ती साफ करायला. बघ केवढी छत्री मोठी. मस्त पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे गरम पाण्यात टाकायचे. गरम पाण्यात टाकायचं. ते थंड पाण्यातलं आहे ना, ते धुवून चांगलं गरम पाण्यात काढायचं काय असं. त्याचा गाळ बघ का किती गेला आता ना. या मस्त गरम पाणी वाफ येते चांगलं. हा हात भाजतोय मस्तपैकी. मंडळी बघा, स्वच्छ धुतला नाही बघा, पाणी किती स्वच्छ. आता हे गरम पाण्यात टाकल्यामुळं तसं झालं, एकदम स्वच्छ झालं. माती सगळी जाते ह्याच्यात. पूर्ण माती गेली बघा याची, है ना. मस्त स्वच्छ आहे. पाणी किती सफेद निघालं. हा भारीच. चला तर मंडळी, मशरूमची रेसिपी बघूया आता कशी आहे ती. कढई ठेवले, त्याच्यामध्ये तेल टाकलंय, कांदा टाकला जातोय त्याच्यामध्ये. कांदा चांगला लालसर अगदी होईपर्यंत तो परतून घ्यायचा. थोडंसं मशरूम ठेवलं, ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ फक्त टाकून ठेवले. जर का आपल्याला ठेवायचं असेल थोडा वेळ, तर हळद आणि मीठ टाकून फक्त ते गरम करून ठेवायचं आहे ना रिया. 2 दिवस जातात. हां, म्हणजे 2-3 दिवस तरी तर टिकतं चांगलं. किती स्वच्छ झालंय बघा, मस्त पैकी. आलं लसूण पेस्ट टाकूया. आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट. तसं मशरूम बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे, कारण ह्या मशरूमला चवच खरी चांगली असते. टॅमॅटो. मशरूमची जी टेस्ट असते ना, ओरिजिनल टेस्टच भारी असते. जे आपण शेतीमध्ये पिकवलेले जे मशरूम असतं ना, त्या मशरूममध्ये आणि ह्या मशरूममध्ये जमीन आसमानाचा फरक आहे टेस्टमध्ये आणि दिसायलासुद्धा. ही रबरसारखी लागत नाहीत चावताना, म्हणजे दुसऱ्या ती रबरसारखी असतात. थोडंसं चवीनुसार मीठ. मस्तपैकी कांदा टॅमॅटो सगळं असं मस्त लालसर असं झालं आहे. आता परतून घेतलेला आहे. हा वाटलेला मसाला आपण जो घरी बनवतो ना, वाटतो गोडा मसाला. मसाला पण चांगला आहे, त्याच्यामध्ये ना एकजीव करून घ्यायचा आहे. तिखटच आहे ना, लाल तिखट, हळद, कोथिंबीर, चला आता त्याच्यामध्ये जे धुतलेलं मशरूम आहे ते मशरूम त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. सगळा अगदी मसाला मस्तपैकी परतून झाला आहे. मसाला टाकून मला आपोआप पाणी सुटतं ना. हे सुकं करायचं असलं ना, पाणी नाही जास्त टाकायचं. सुकं करायचं असेल तर पाणी नाही टाकायचं जास्त. टाकायचं पाणी पण कमी पाणी टाकायचं. चांगलं परतून घेते मस्तपैकी. आता एकजीव होतंय ते. आता त्याच्यानंतर चांगलं कड काढायला ठेवणार.